सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर चुका केलेल्या असतील फॉर्म भरताना, तर तुम्हाला आता एकदा फॉर्ममध्ये एडिट करता येणार आहे, तुम्हाला नव्याने डॉक्युमेंट अपलोड करता येणार आहेत। तर ही पहा ॲप जे आहे तुम्हाला सर्वात अगोदर प्ले स्टोअरमधून अपडेट करून घ्यायचे। नवीन अपडेट आलेला आहे बघा, या ठिकाणून तुम्हाला ॲप जे आहे ते अपडेट करायचं आहे। ॲप अपडेट झालं की तुम्हाला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर बघा, यापूर्वी तुम्ही केलेले अर्ज जे आहेत त्याच्यामध्ये जायचं आहे। इथं बघू शकता तुम्ही जो अर्ज केलेला आहे, इथं पहा तुमचा SMS व्हेरिफिकेशन जरी पेंडिंग असेल ते देखील तुम्हाला आता व्हेरीफाय करता येणार आहे। याच्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर पहा अशा पद्धतीने तुमचा अर्ज पूर्ण ओपन होईल। इथं बघा SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल तर याच्यावरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, एक OTP येईल, तो OTP टाकायचा आहे आणि SMS देखील व्हेरीफाय तुमचा करून घ्यायचा आहे। तुमचा अर्ज जो आहे तो व्हेरीफाय होईल। त्याच्यानंतर काय करायचं, इथं पहा बाजूला एक एडिटचं ऑप्शन आता पुन्हा एकदा नव्याने आलेला आहे। एडिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर तुमचा अर्ज जो आहे तो पूर्णपणे ओपन होईल। या ठिकाणी बघा, तुम्ही भरलेला जो अर्ज आहे तो तुम्हाला आता एकदाच एडिट करता येणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही अर्ज एडिट करताना काळजीपूर्वक एडिट करा, जेणेकरून तुमचा अर्ज चुकणार नाही, जेणेकरून तुमचे पैसे जाणार नाहीत। तर ही एकदाच संधी असणार आहे। या ठिकाणी पॉपअप आला पहा, भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल तुम्हाला करता येणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केलं की पहा तुम्हाला काय काय एडिट करता येईल, पूर्ण अर्ज एडिट करता येणार आहे। अपडेट करा म्हणून या ठिकाणी वरती नाव दिले पहा, महिलेचं नाव एडिट करता येणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी पती, त्यानंतर वडिलांचं नाव एडिट करता येणार आहे, लग्नापूर्वीचे नाव, जन्मतारीख एडिट करता येणार आहे, तुमचा पत्ता एडिट तुम्हाला करता येणार आहे। पाहू शकता या ठिकाणी मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, त्याचसोबत या ठिकाणी विवाहित अविवाहित, परराज्यात जन्म झाला असलं त्याबद्दलचं, बँकेचे डिटेल्स महत्त्वाचं करून तुम्हाला एडिट करता येणार आहेत। जर तुमचा अकाउंट नंबर वगैरे चुकलेला असेल तर तोही तुम्हाला इथं एडिट करता येणार आहे। आता आधार कार्ड जो आहे बँकेसोबत संलग्न आहे का तेही तुम्हाला एडिट करता येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे त्याहीपेक्षा तुम्ही डॉक्युमेंट चुकीचे अपलोड केलेले असतील। काही काही जणांनी कसे डॉक्युमेंट अपलोड केलेले पहा, जसं की आधार कार्ड इथं बघू शकता, आधार कार्डचं तुम्ही फक्त फर्स्ट पेज काही जणांनी अपलोड केलेलं आहे। तर आता तुम्हाला दोन्ही साईडचं या ठिकाणी आधार कार्ड देखील अपलोड करता येणार आहे, म्हणजेच फ्रंट आणि बॅक साईडचं। त्याचसोबत पहा, आदिवासी प्रमाणपत्रामध्ये तुम्ही रेशन कार्ड जे आहे ते फक्त फर्स्ट साईडचं अपलोड केलेलं असेल, म्हणजे फ्रंट पेज, तर तुम्हाला आता दोन्ही पेजेस या ठिकाणी अपलोड करता येणार आहेत। त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला असेल किंवा पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तेही दोन्ही साईड तुम्हाला अपलोड आता करता येणार आहे। त्यासोबत हमीपत्र चुकीचं अपलोड केलेलं असेल किंवा बँक पासबुक तुम्ही अपलोड नाही केलेलं, किंवा महिलेचा जन्म परराज्यात झालेला आहे त्या पतीचे कागदपत्र, तर ते देखील तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी अपलोड करता येणार आहे। तर बघा, इथून तुम्हाला काय करायचं आहे, डिलीटवरती क्लिक करायचं आहे। ते या ठिकाणाहून काय होईल, डिलीट होईल। त्यानंतर अर्जदाराचा फोटो देखील पुन्हा तुम्हाला एकदा अपलोड अजून एकदा करता येणार आहे व्यवस्थित। तर ही संपूर्ण ॲप जे आहे ते अपडेट झालेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण आता फॉर्मच एडिट एकदाच करता येणार आहे, फक्त एकदा एडिट करायचं आहे। आता तुम्ही जे सर्व काही या ठिकाणी अपलोड केलेलं आहे, एडिट केलेलं आहे, त्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्टवरती एकदा क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पहा, हे हमीपत्र जे आहे स्वीकार करायचं आहे आणि माहिती अपडेटवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यामुळे काळजीपूर्वक एकदाच एडिट करा, तुम्हाला पुन्हा पुन्हा एडिट करता येणार नाही। सर्व तुम्ही एडिट केल्यानंतर तुम्हाला माहिती अपडेटवरती क्लिक करायचं आहे, किंवा जर काही एडिट नसेल करायचं तर तुम्हाला एडिट करायची गरज नाही, रद्द तुम्ही करू शकता। माहिती अपडेटवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर अशा पद्धतीने भरलेली माहिती कन्फर्म करण्यासाठी येईल। आता इथं तुम्ही म्हणाल की आमचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले दिसत नाही, तर हा ॲपचा प्रॉब्लेम आहे। या ठिकाणी ऑलरेडी इमेज अपलोडेड देखील दिसेल किंवा इमेज नसेल दिसेल तरी काळजी करायचं कारण नाही। या ठिकाणी ॲपचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे इमेज कोणाचीच या ठिकाणी दिसत नाहीत। ठीक आहे, हे सर्व झाल्यानंतर इथं सर्व संपूर्ण अपलोड केल्यानंतर एकदा माहिती कन्फर्म करायची। जर तुम्हाला वाटते की यामध्ये काय चुकले अजून, तर तुम्ही अजून या ठिकाणी बदल करावरती क्लिक करून बदल करू शकता। संपूर्ण माहिती तुमची बरोबर असेल भरलेली, तर तुम्हाला डायरेक्टली काय करायचं, तर फॉर्म सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। बघा, तुमचा फॉर्म जो आहे या ठिकाणी सबमिट होत आहे। याला थोडासा वेळ लागेल। जर ॲप स्लो चालत असेल किंवा काय एरर येत असेल तर पुन्हा एकदा करा, किंवा रात्री करून बघा, किंवा सकाळ सकाळी या ठिकाणी करून बघा, ॲप चांगल्या पद्धतीने चालेल। माहिती सबमिटवरती तुम्ही केलं की या ठिकाणी तुम्हाला एक OTP टाकायला ऑप्शन येईल पहा। हा OTP टाकून काय करायचं, तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे, जेणेकरून तुमचा अर्ज पुन्हा एकदा सबमिट होईल। जर एडिट करून झाल्यानंतर पहा, SMS व्हेरिफिकेशन डन या ठिकाणी म्हणेल आणि या ठिकाणी म्हणेल की इन पेंडिंग टू सबमिटेड, तुमचा अर्ज सबमिटेड झालेला आहे, इन पेंडिंग आहे असं दाखवेल तुम्हाला। थोड्या दिवसानंतर याचा स्टेटस जो आहे तो या ठिकाणी बदलेल, अप्रूव्ह, रिजेक्टेड अशा पद्धतीने येईल। आणि या ठिकाणावरचं एडिट ऑप्शन जे आहे तुमचं आता गेलेलं असेल, फक्त एकदाच अर्ज तुम्हाला एडिट करता येणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज जो आहे तो एडिट करायचा आहे। याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा,
आणि तुम्हाला ॲप अपडेट केल्यानंतरच एडिटचं ऑप्शन येईल हेही लक्षात राहू द्या. धन्यवाद.